नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे हा अंक राजकारणात नवा नाहीये। त्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणेंना अटक झाली होती, यावरून हा वाद आणखी पेटलाय। आता नितेश राणेंनी याची आठवण करून देत उद्धव ठाकरेंना थेट इशारा दिला। नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे। ज्या दिवशी परतफेड करेन त्याच दिवशी तो डिलीट करेन असंही त्यांनी म्हटलं। मंत्री नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे। साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा तो क्षण मी आधी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन, त्याच दिवशी डिलीट मारणार। आणि वानखडेजी तो जवळ आलेला आहे टप्प्याटप्प्याने। तुम्ही आहात बरोबर, तुम्हाला माहितीये कशाबद्दल बोलतोय। कोण कुठे राहत नाही, सगळ्याचा हिशोब इथेच होणार, एक लक्षात घ्या। तर आदित्य ठाकरेंना या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी नेमकं काय म्हटलं तेही बघूया। कचऱ्याच्या प्रश्नावर आपण नंतर बोलू। उद्धव ठाकरेंनी लवकरच सलग कोकण दौरा करणार असल्याची घोषणा केल्यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सिंधुदुर्गात नवे आदेश काढल्याची चर्चा आहे। उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येतील तेव्हा कोंबडी वडे मासे बंद ठेवायचे असे आदेश राणेंनी दिले। मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कोकणाला काहीच दिलं नाही, केवळ मासे मटण खाण्यासाठी ते कोकणात येतात। म्हणूनच हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याचं नारायण राणेंनी सांगितलंय। खालून वरपर्यंत काम करायला या 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेल्या पैशाची जरा आकडेवारी मागवा, नाही तर मी तुम्हाला देईन। किती पैसे सिंधुदुर्गाला दिले मग कळेल काय कोकणाला अधिकार आहे बोलायचा आणि यायचा। मी सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगितलं कोंबडी वडे आणि मासे बंद, ज्या दिवशी येईल त्या दिवशी, दुसरं काय करत नाही, तेवढंच खायला येतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।